साठी मोठू एंटरटेन करतोय सर्वांना. रोहन आहेत. हॅलो चेक. हॅलो हॅलो. प्रथम थोडंसं व्हॅल्यूम दे माईकला. हॅलो चेक. हॅलो प्रथम डीजे मास्टर. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो थोडंसं व्हॅल्यूम दे. हॅलो चेक. हॅलो थँक्यू. जय बोरशादेव अटाली कोलीवाडा विपक्ष आपण पाहतोय रुद्र 11 मांडा या दोन टीम मध्ये सुपर 6 हा शेवटचा सामना 6 षटकांचा असेल. निशांत यांचं देखील आगमन झालेलं आहे. निशांत मुरकुटे. नक्कीच मध्ये फक्त खेळाडूच बसल्याची देखील आपण ला सामोरं जावं लागेल. काल आपण 2 धावांची पॅनल्टी दिली होती इमाद 11 बनिली या टीमला. तर विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील आणि खेळाडू कक्षामधून जर कोणताही खेळाडू जर बाहेर आला तर त्या टीमला 2 धावांची पॅनल्टी असेल. सामना सुरू तर गेम ऑन. पहिला चेंडू अप्रतिम आणि झेल शेवटच्या क्षणामध्ये हा ड्रॉप झाला. परंतु एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या. एफर्ट 100% दाखवलेत. शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटलाय. यासीनला मिळतो हा जीवनदान. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. यस हातात जवळजवळ हा स्टिक झाला होता चेंडू परंतु शेवटच्या क्षणी हा निसटतो हातातून. त्यामुळे एकदा मिळते यासीनला मिळते इथून जीवनदान. यासीन आणि संकेत भोईर ही जोडी पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळीस चांगला स्ट्रोक आपण पाहतो इनफिल्डच्या वरून. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत भोईरच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला ब्रँडेड चौकार. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडला हे म्हणणे आणि पहिला मोठा धक्का बसतोय रुद्र 11 मांडा या टीमला. संकेत भोईर बॅक टू द पवेलियन. मोठू नक्कीच एंटरटेन करतोय. पाच धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन येतोय जयेश. लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय मिड ऑफला चूक होत नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय रुद्र 11 मांडा या टीमला. सलामीचा फलंदाज यासीन बॅक टू द डगआउट.
मॅन फ्रॉम मोहने. मोहनेचा हा खेळाडू आहे. भावेश, जयेश आणि भावेशवरती इथून मात्र जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर 5 धाव बनवले होते, त्यानंतर सलगचे हे 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज सँडी. बघूया विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का आजच्या दिवसातील पहिली. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जय बोरशादेव क्रिकेट संघ अटाली कोलीवाडा, प्रेम पाटील, रोहित पाटील साहेबांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद पाटील साहेबांचा संघ आहे. रुद्र 11 मांडा संघ. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. षटकार विकेट समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रुद्र 11 मांडा या टीमची बाद 11. असंगणक येतोय या दुसऱ्या षटकामध्ये अजय भोईर. अजय भोईरने खूप चांगली कामगिरी केली होती. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, छाप सोडली होती आपल्या नावाची. दुसऱ्या दिवसामध्ये जय बोरशादेव अटाली कोलीवाडा या टीमच्या वतीने जयेश आणि फलंदाज भाविश आपण पाहतोय. भाविशने षटकाराने अकाउंट ओपन केलंय स्वतःचं. अजय सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. आकोटप्याचा हा चेंडू आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. जयेश बॅक टू द पविलियन. अजून एक धक्का बसतोय रुद्र 11 मांडा या टीमला. जोरदार टाळ्या. मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन आपण पाहतोय. अनिल तरी आपण या आपल्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. स्विच इट, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅनच्या दिशेने आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण स्टेजवरती कॅमेरा वळवायचा आहे. अनिल तरेला मिळतंय 1000 रुपयांचं कॅश प्राइज. विष्णू पाटील सरांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. जय बोरशेदेव अटाली कोलीवाडा या टीमला, ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच 10 मिनिटे चेंडूवरती 16 धावा धावफलकावरती आहेत.
स्ट्रायकिंग फलंदाज भावेश आहे. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. अपिश अँड पनिश. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एकच धाव मिळते चेंडूवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली बॅटिंग होते रुद्र 11 मांडा या टीमच्या माध्यमातून. रुद्र 11 मांडा या टीमने आघाडीचे 3 फलंदाज गमावलेत. प्रमोद पाटील जे संघनायक आहेत ते 5व्या क्रमांकावरती आलेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. संघनायक प्रमोद पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. संख्या पाहायला मिळते 17 धावा धावफलकावरती. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. यावीस गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. हॅलो चेक. हॅलो थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज गमावलेत. स्ट्रायकिंग फलंदाज भावेश आहे. भावेश आणि अमर ही जोडी पाहायला मिळते. अमर जर पाहिले गेले तर कालच्या दिवसामध्ये 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होता, परंतु या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते आणि पहिल्या चेंडूवरती त्या संधीचं सोनं केलंय. चौकार आलाय. भावेश आणि अमर ही जोडी पाहायला मिळते. भावेशच्या बॅटमन देखील एक षटकार आलाय. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या तिसऱ्या षटकामध्ये. सँडी सेकंड स्पेलमध्ये ज्या सँडीने पहिलं षटक फेकलं होतं त्या सँडीवरती विश्वास दाखवतोय संघनायक आणि या तिसऱ्या षटकामध्ये पाचारण करतोय. यावेळी स्लेटकटचा हा फटका आपण पाहतोय. फक्त दिशा दिली होती या चेंडूवरती. शॉर्ट पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कोणत्याही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 21 धावा धावफलकावरती. सँडी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. लोअर फुल टॉस चेंडू. स्लोवर वन यॉर्कर फेकला होता चेंडू आणि बीट करतोय या चेंडूने गोलंदाज सँडी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निरंजन सावंत सर आणि प्रसादजी सहस्रबुद्धे सर नेहमीच मल्टिपल रोलमध्ये राहिलेले आहेत. प्रसाद सर समालोचन असेल, अंपायरिंग असेल, स्कोरिंग असेल, आयोजक असतील, या सर्वच भूमिका ते बजावत असतात. ऑलराऊंडर आहेत. यावेळी लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. आता 20 धावा धावफलकावरती षटकार आलाय.
चांगला चेंडू आपण पाहतो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 27 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज सँडी. सेकंड स्पेलमध्ये खूप चांगली गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि चेंडूला फेकून देतोय. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ दी पार्क षटकार. लहान मुलं देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे, सुपर संडे. या स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. भावेश बॅक टू द पवेलियन. खूप मोठा धक्का बसलाय रुद्र 11 मांडा या टीमला. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बिमर चेंडू साठी आहे. LBW साठी रिव्ह्यू नाहीये. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. 11.00 या सरासरीने 33 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली जाते, परंतु 5 फलंदाज गमावलेत आणि न्यू बॅट्समन येतोय. मस्कल टीमचे रन मशीन, मस्कल टीमचा वंडर बॉय विशाल भोईर. विशाल भोईरचा बल्ला मांडा प्रीमियर लीग मध्ये शांत आहे, परंतु अतिशय महत्वाचा हा सामना आहे. सुपर 6 नक्कीच जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेट विश्वातील गब्बर सन्माननीय साहिद शेख यांचं आगमन झालेलं आहे. तर साहिद शेख यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजकांची विनंती आहे, सन्माननीय जगन्नाथ पाटील यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. मांडा प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शाहिद शेख यांना विनंती असेल, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मांडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट विश्वातील गब्बर ज्याला म्हटलं जातं, शाहिद शेख मॅन फ्रॉम आंबिवली. शाहिद शेख यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप मोठे स्टार खेळाडू आहेत. सुरत इथे 70 प्रेझेंट. बिग बॅश लीग मध्ये देखील आपण पाहणार आहोत शाहिदला खेळताना. शाहिद शेख यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जगन्नाथ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतायत. विनंती असेल शाहिद शेख यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत मांडा प्रीमियर लीग मध्ये. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती पाहायला मिळते 33 धावा. विशाल भोईर आणि अमर ही जोडी पाहायला मिळते. भावेश बाद झालाय गोलंदाजी मार्कवरती. संतोष येतोय या चौथ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज अमर. 5 फलंदाज गमावलेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. मस्कल टीमची रन मशीन नॉस्ट्राकेनला आपण पाहू शकाल. विशाल भोईर. मस्कल म्हटलं तर नरेश चौधरी, सचिन देसले, बंटी भोईर,
अशी अनेक नावं नक्कीच पुढे येतात. चांगला स्ट्रोक आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन एकदा तर कंप्लीट केली. फंबल होतो आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढे सरकते 37 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग करतोय अमर आपल्या टीम साठी. भावेशने देखील खूप चांगली फलंदाजी केली होती. भावेशच्या बॅट मधून 3 उत्तुंग षटकार आपण पाहिले, त्यानंतर तो बाद झाला. यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मिड ऑफला कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. 37 धावा धावफलकावरती आहेत. 2 चौकार अमरच्या बॅट मधून आलेत. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. अजून एक चांगला चेंडू. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. झेल सोडला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एकदा मिळते. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. सँडीने 2 षटकांचा स्पेल आपला पूर्ण केला. खूप चांगली गोलंदाजी केली. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. शाहिद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेट विश्वातील गब्बर शाहिद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत मांडा प्रीमियर लीग 2021 मध्ये. नक्कीच उद्या ते देखील रवाना होणार आहेत सुरत येथे बिग बॅश लीग खेळण्यासाठी. एकदा मिळते चेंडूवरती. धावसंख्या 39 धावा. 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज अमर. मॅन फ्रॉम बल्ल्यानी. लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. विनायकच्या माध्यमातून एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 40 धावा धावफलकावरती आहेत. एका चौकाराचा अपवाद वगळता खूप चांगली गोलंदाजी करतोय संतोष. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज संतोष. स्ट्रायकिंग फलंदाज विशाल भोईर. विस्फोटक फलंदाज आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं. यावेळेस शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्ररक्षक बीट होतोय. एकदा तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रेफर केलाय निरंजन सावंत सरांनी, कारण की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू लावला नव्हता. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू लावलाय. यस इट इज. फलंदाज बाद आहे. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय विशाल भोईर. यस फलंदाज बाद असेल. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे.
चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती नितीन येतोय या 5व्या षटकामध्ये. बॅट्समन फहीम अन्सारी, फहीम इद्रिसी. नितीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अमर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शाहिद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील गब्बर यांना म्हटलं जातं. अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहत असतो. विनर स्पोर्ट्स नालासोपारा असेल. यावेळी शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. संख्या 6 ने पुढे सरकते. 47 धावा धावफलकावरती. 47. खूप चांगली बॅटिंग अमर करतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता, कालच्या दिवसामध्ये 12 मॅनच्या भूमिकेमध्ये होता, परंतु या सामन्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं केलंय फलंदाज अमरने. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. स्लोवर वन चेंडू आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. व्हेरिएशन दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज नितीन. धावसंख्या स्थगित आहे. 47 धावा धावफलकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन, लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळतात. एक धाव तर पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 48 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत टॉप 3 साठी. पहिला संघ आपण पाहिला असेल NG स्पोर्ट्स कोंडेरी, त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स गुरवली. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. बॅट्समन येतोय योगेश केणे. स्ट्रायकिंगला फलंदाज अमर आहे. अमर आणि योगेश ही जोडी पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी नितीन करतो आपल्या टीमसाठी. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन, सुपर संडे, सुपर फिनालेचा दिवस आपण पाहतोय. नितीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर खूप चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज नितीन. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन देखील खूप चांगली आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता. पंचांनी डॉट बॉल घोषित केलेला आहे. षटक क्रमांक 5 समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या रुद्र 11 मांडा या टीमची.
ती असेल आपण कुठे असेल तर या. तर यापुढील सामना असेल कल्पेश भोईर 11 आणि ज्ञानेश्वर भोईर 11 या दोन संघांमध्ये. सामना 4 षटकांचा असेल कारण की अनसोल्ड खेळाडूंचे सामने आहेत. 3 मॅचची सिरीज आहे. काल आपण पाहिले तर ज्ञानेश्वर भोईर 11 या टीमने तो सामना जिंकलाय. आज देखील त्या संघाचा सामना आहे. एकूण 3 सामने आहेत. आज जर ज्ञानेश्वर भोईर 11 सामना जिंकला तर सिरीज समाप्त होईल. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज शैलेश. शैलेश येतोय. कल्पेश भोईर 11 आणि ज्ञानेश्वर भोईर 11 दोन्ही संघाची संगणक टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सागर गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश पे आलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी अमरसाठी फक्त ही सुवर्ण संधी आहे. डॉट बॉलची समाप्ती. पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. एकूण 50 धावा धावफलकावरती. अमर ऑन स्ट्राईक. यावेळेस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवंतर 10 मिनिटे या चेंडूवरती. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. रुद्र 11 मांडा या टीमची 50 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. जगन्नाना पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय या मैदानावरती. आज 4था आणि अंतिम दिवस. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 100% एफर्ट पाहायला मिळत आहेत. सागर आहेत. सागर बहिरे खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवलंय. 2 धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 52 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग अमर करतोय आपल्या टीमसाठी. 52 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. फ्लॅटेस्ट स्ट्रोक. फ्लॅट षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतोय अमर. अमरचा बल्ला बोलतोय. 2 षटकार 2 चौकार अमरच्या बॅटमधून आलेत. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर 1 चेंडू. गतीमध्ये मिश्रण केलं होतं. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 58 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर 10 मिनिटे या चेंडूवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक. 59 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अमर. खूप चांगली बॅटिंग करतो. रुद्र 11 मांडा या टीमसाठी संघाला सावरलंय. या डावाला सावरण्याचं काम केलंय अमरने. ओव्हर द विकेट शैलेश. यावेळी चांगला चेंडू आहे. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव तर पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. हेमंतने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय. तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. बिग विकेट डाऊन. अमर बॅक टू द पवेलियन.
60 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज शैलेश सज्ज होतो. स्ट्रायकिंग फलंदाज चेतन शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. चेतन ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष ठेवलंय जय बोरशादेव अटाली कोलीवाडा या टीम समोर रुद्र 11 मांडा या संघाने. 36 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान असणार आहे. आपण देखील या टॉस साठी ज्ञानेश्वर भोईर टॉस साठी या. ज्ञानेश्वर भोईर आणि कल्पेश भोईर या दोन संघांमध्ये हा सामना असेल. जे अनसोल्ड राहिले होते खेळाडू त्या अनसोल्ड खेळाडूंमध्ये 2 संघ आपण बनवलेले आहेत आणि काल देखील आपण सामना पाहिला. ज्ञानेश्वर हे आपण यस अनसोल्ड टीमचे कॅप्टन आहेत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर या आपण एक सामना जिंकलेला आहे ज्ञानेश्वर भोईर 11 या टीमने. तर हा सामना जिंकला तर करून देण्याची तर आतिक सय्यद यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. 61 धावांचं लक्ष आहे. आणि टॉस जिंकलेला आहे ज्ञानेश्वर भोईर 11 या टीमने. ज्ञानेश्वर टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 ओव्हरची मॅच आहे. तर समोरचा संघ जर पाहायला गेलं तर कल्पेश भोईर 11 काल देखील आपण सामना खेळले 31 या धावसंख्येवरती थांबवलं होतं. तर आज काय स्ट्रॅटेजी असेल? 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 किंवा 45 धावा. तर नक्कीच या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल आणि या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? चांगलं आयोजन आहे. तसं जगन पाटील यांचे चांगले सपोर्ट आहे आपल्या संघासाठी आणि मेहनत पण भरपूर घेतलेली आहे त्यांनी. तशी मी पण घेतलेली आहे इथं मेहनत. पण काय आता जाऊन द्या, नेक्स्ट टाईम बघू आपण. आणि आता 2 चेंजेस आहे आपल्या टीममध्ये. रोशन भोईर आणि तो विकी दुबे 2 आपले फिल्डर आलेले आहेत. तर शुभेच्छा असते सामन्यासाठी. माझ्यासोबत कल्पेश आहे. टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागते. 4 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच असे कोणते फलंदाज आहेत जे 40 ते 50 धावा बनवतील? अमर पाटील, अल्पेश पाटील आणि केतन भोईर म्हणून. हा सामना तुमच्यासाठी डू ऑर डाय आहे, कारण की जर हा सामना जिंकला तर नक्कीच आधुनिक सामना खेळण्याची संधी मिळेल. तर या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल आणि जी काल प्लेइंग 11 खेळले होते तीच आहे की काही चेंजेस आहेत? नाही, चेंजेस आहे. 2-3 बिल्डर आम्ही चेंजेस केलेले आहे. मांडा प्रीमियर लीगबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आयोजन तर खूपच छान आहे आणि जगतदादांनी केलं हे सर्व मेहनत त्यांची एकदम छान आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आणि आम्ही सकाळीच एक सूचना केली होती की सुपर 6चे जे 3 सामने आहेत त्या 3 सामन्यांमधून जो संघ जास्त धावा बनवेल आणि सामना जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आहे, तो म्हणजेच मेगा फायनलसाठी. आणि मी ते ऑफिशियल अनाउन्समेंट करतोय की मेगा फायनलसाठी क्वालिफाय झालेला संघ आहे NG स्पोर्ट्स कोंडेरी संघ. हा संघ दाखल होतोय मांडा प्रीमियर लीगच्या मेगा फायनलमध्ये. एकदा जोरदार टाळ्या NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमसाठी, कारण की 61 धावांचं लक्ष आहे. 52 धावा बनवल्या होत्या, त्या म्हणजेच पहिल्या सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स गुरवली या टीमने 53 धावा चेस केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील 61 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे 76 धावा बनवल्या होत्या, त्या म्हणजेच दुसऱ्या सामन्यामध्ये NG स्पोर्ट्स कोंडेरी या टीमने, आणि त्यामुळेच तो संघ दाखल होतोय मांडा प्रीमियर लीगच्या मेगा फायनलमध्ये. अभिनंदन कोंडेरी टीमचं. विश्वास केणे, निलेश केणे यांचं देखील अभिनंदन. तर 61 धावांचं लक्ष आहे आणि 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक प्रसन्न यांना.
थँक्यू व्हेरी मच रोशन संदेश सर. चालू असलेला विद्यमान सामना जो मात्र दर्शकांच्या भेटीला आला आहे. रुद्र 11 मांडा वर्सेस अटाली कोलीवाडा. चालू असलेला हा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज संकेत सज्ज वैयक्तिक षटक टाकण्यासाठी. विकेट करायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका आपण पाहू शकतो. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहे आणि डीप मधून जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा 4 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होईल. चावण पोहोचेल 4 धावांवरती. 4 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. फुलटॉस चेंडू आपण पाहू शकतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. एक धाव एकवटली. धावसंख्या पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती. 5 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. संकेत भोईर आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील सुद्धा पहिलं. इथे मात्र विकेट करायचा प्रयत्न आहे आणि अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. संघाला लागलेला हा होता पहिला झटका. हेमंत बॅक टू द पवेलियन. व्हेरी मच. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो. नॉन स्ट्रायकर एंड वरती रुपेश आणि स्ट्रायकर एंड वरती आपण फलंदाज पाहू शकतो अजय. अजय भोईर कॅप्टन आहेत अटाली कोलीवाडा या संघाचे. तर गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू टाकण्यासाठी येतील संकेत. अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे कालच्या दिवसामध्ये सुद्धा. आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र बिग करायचा प्रयत्न आहे. अप्रतिम आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संपूर्ण समर्पण जो मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 7 आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज संकेत. तोच संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. अनदर बिग हिट इज आउट ऑफ द पार्क. मदतीने संघाचा अकाउंट डबल डिजिट मध्ये जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिले षटक घेऊन येतील संकेत. ओ हो हो हो. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाज
एक षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा धावफलकावरती, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली कॅप्टन अजयच्या माध्यमातून. इथे मात्र रोशन संते सरांनी ऑफिशियल अनाऊन्स केलं आहे की NG स्पोर्ट्स कोंडेरी हा संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे MPL 2021च्या. त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाजी मार्कवरती प्रमोद पाटील, कॅप्टन आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. समोर असतील त्यांच्या रुपेश. प्रमोद टू रुपेश. बॅकफुटला जाऊन शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा तो वाईट. येस, अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज मार्कवरून. पंचांचा इशारा येतोय मृत चेंडू, डेड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या साईडनी. इथे मात्र कनेक्ट करू शकले नाहीयेत. 22च्या स्वरूपात धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोचेल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आता आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असतील अजय भोईर, जे की कॅप्टन आहेत या संघाचे. नक्कीच अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली अजय यांच्या माध्यमातून. 2 खणखणीत चौकार आणि एक अप्रतिम षटकार जो मात्र अजय यांच्या बॅटमधून निघाला. येस, प्रमोद समोर असतील अजय, अजय समोर असतील प्रमोद. इथे मात्र शफल झाले आणि चेंडूला फेकून दिला आहे सीमारेषा पलीकडे. छत्रपती आमचे DJ मास्टर प्रथम यांच्या माध्यमातून 4 दिवस अप्रतिम संगीत जो मात्र आपल्या दर्शकांच्या भेटीला आला आहे. अप्रतिम संगीत वाजवतात आमचे DJ मास्टर प्रथम. अजयची अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 खणखणीत स्ट्रोक, ब्रँडेड चौकार. इथे मात्र विकेट मिळाली असती पण अतिघाई संकटात नाही. एकतर कर्जबाजारी त्या दुसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी यष्टीरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आउट करायची संधी होती पण गोल्डन विकेट कॅरी करू शकले नाही यष्टीरक्षक. नक्कीच गोलंदाज प्रयत्न करतील पण गोलंदाजांना सुद्धा साथ लागते, ती म्हणजे यष्टीरक्षकाची आणि क्षेत्ररक्षकांची. मिळू शकत नाहीये पण हरकत नाही, कमबॅक करू शकते. कारण म्हणतात ना, अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इंतजाम बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी आसमान बाकी है. पाहूया कमबॅक करू शकेल का रुद्र 11 मांडा हा संघ. इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि तितकाच चांगला फटका आणि तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय जयेशच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षक, तितकेच चांगले असे फलंदाज. मॅन फ्रॉम मांडा जयेश राजे. निर्धाव चेंडूची 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. 24 रन्स ऑन द बोर्ड.
इथे मात्र अजून एक बिग हिट करायचा प्रयत्न होता. चुकीची फेकी यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वारंवार चुका इथे मात्र करत आहेत यष्टी रक्षक. कामगिरी असेल तर कसे काय कमबॅक करणार, मग खूप अवघड होऊन बसेल. पण हरकत नाही, खेळ आहे, खेळामध्ये होत राहतं. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो अजय आणि त्यांच्या समोर असतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रमोद. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. यस, पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. हेमंतचा विकेट अर्ली झाला आहे, पण त्यानंतर अप्रतिम आपल्याला पार्टनरशिप जी मात्र अजय आणि रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. डिस्कशन सुरू आहे. पंच आम्हाला फायनल डिसिजन कळवायचा आहे. आपण येस, सही डिसिजन, सही फैसला. वाईट चेंडू, वाईट बॉल. 26 धावा या धावफलकावरती आहेत. प्रतिम मात्र अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अट्टाळीचा हा खेळाडू इथे मात्र मांड्यामध्ये आपली छाप सोडत असताना गोलंदाज सज्ज प्रमोद. इथे मात्र पंचांकडे अपील. मोठा मासा गळाला लागला आहे. बिग फिश डाऊन. अजय बॅक टू द पवेलियन. वीस धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. आत्ताच एक मोठा धक्का लागला आहे, तो म्हणजे अजयच्या स्वरूपात अटाली वडवली, अटाली कोलीवाडा या टीमला. गोल्डन विकेट कॅरी केली गोलंदाजाने. नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 26. 2 विकेट डाऊन. 26 रन्स ऑन द बोर्ड. लेट्स सी व्हॉट दे डू फॉर देअर टीम. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा, चौका. एकवटल्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता आणि कॉट अँड बोल्ड. इथे मात्र संघाला लागलेला हा होता तिसरा झटका. रुपेश बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडूला डीप मध्ये विकून दिलाय. फंबल झाले क्षेत्ररक्षक, पण चांगली बॅकिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धावीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोचेल 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा या धाव फलकावरती आहेत अटाली कोलिवाडा या टीमचे. नक्कीच भावेश अप्रतिम कमबॅक करून देतोय तो म्हणजे रुद्र 11 मांडा या संघाला कमबॅक करावं लागेल जर मॅच मध्ये इथे कुठेतरी वापसी करायची असेल तर. पाहूया कमबॅक करून देऊ शकेल का. इथे येणारे चेंडूच ठरवतील आणि तेच चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट भावेश. इथे मात्र फक्त आणि फक्त परत एकदा दिशा दाखवली. चेंडू डीप पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. क्षेत्ररक्षक फंबल झाले, पण एक धावेवरती समाधान मावायला लागेल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि तितकाच असं चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. खणखणीत ओके. सहा ओव्हरची मॅच आहे. 6 षटकांचा सामना असेल तर दुसऱ्या षटकानंतर जुना चेंडू देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. आणि हा तिसरा षटक चालू आहे त्यामुळे जुना चेंडू देण्यात आला आहे. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट होता पंचांकडे. पंच अपील फेटाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूनी इथे मात्र षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 3 गडी बाद 38 धावा. तेवीस धावांची आवश्यकता असेल. कमबॅक नक्कीच करावा लागेल तो म्हणजे रुद्र 11 मांडा या टीमला. पाहू शकतो आपण बॉडी लँग्वेज अटाली कोलिवाडा या टीमची एकदम पॉझिटिव्ह आहे. तर तिथेच रुद्र 11 मांडा या टीमची आपण बॉडी लँग्वेज पाहू शकतो. नक्कीच
शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाहीये. येस, तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतील प्रमोद पाटील, मॅन फ्रॉम मांडा. चौथं षटक घेऊन येतील प्रमोद पाटील, मॅन फ्रॉम मांडा. त्यांच्या समोर असतील ते विनायक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील चौथं षटक हाताळण्यासाठी. प्रमोद, इथे मात्र अप्रतिम चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. स्लोवर चेंडू होता, गती दिली नाही अजिबात. फलंदाज बीट झाले. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल 38 धावा धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मार्गस्थ आहे आणि अजूनही विजयासाठी 17 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असेल. नक्कीच विकेट किपर चेंज केला आहे आता. गोलंदाज सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र बॅकफुटला जाऊन हुक करायचा प्रयत्न होता आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजचा सॉरी, पिच्चाळीस धावा धावफलकावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. विकेट करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. फलंदाज बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अविनाश आणि विनायक ही जोडी आपण पाहू शकतो. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपात एक धाव पुढे जाईल आणि संघाचा अकाउंट जाईल तो 43 धावांवरती. 43 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा या धावफलकावरती आहेत. अजून काही चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाजांनी साईड चेंज केली आहे. ओव्हर द विकेटने मारा करतील. त्यांच्या समोर असतील ते अविनाश, ज्यांच्या माध्यमातून आपण एक खणखणीत स्ट्रोक पाहिला. षटकार पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात या पुढील चेंडूवरती. फील्ड सेटअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतील प्रमोद पाटील, जे की कॅप्टन आहेत रुद्र 11 मांडा या टीमचे. नक्कीच कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट दाखवत असताना, लिडिंग फ्रॉम द एक्झाम्पल. गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील
अविनाश. इथे मात्र पंचांकडे अपील. रिव्ह्यूचा वापर करू शकत नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 43 रन्स, 43 धावा हा आकडा आता आपल्याला धाव संख्येवरती पाहायला मिळते, धाव फलकावरती पाहायला मिळते. प्रमोद यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी ही 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रतिम गोलंदाजी करत आहेत, थोडाफार टाइम घेत आहेत, नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत. त्यांच्यासमोर असतील ते अविनाश. इथे मात्र भिडकावून दिला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून येणारा एव्हन क्वालिटीचा ब्रँड. ची गरज आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक. डीजे असेल. भरपूर टाइम आपण घालवला आहे. स्पीडअप करायचंय. नक्कीच सांघिक कोट्यातील 5वं षटक, वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतील ते म्हणजे गोलंदाजी मार्कवरती फहीम. अतिशय अनऑर्थोडॉक्स ॲक्शन या गोलंदाजाची आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात ते म्हणजे विनायक यांच्या समोर. फहीमच्या समोर असतील विनायक आणि विनायकच्या समोर असतील फहीम. विजयासाठी अट्टाली कुलीवाडा यांना समीकरण बनलं आहे. 12 चेंडू आणि 12 धावा. पाहूया किती रोमहर्षक सामना हा बनू शकतो का नाही. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पंचांकडे अपील आणि पंचांनी आउट घोषित केलं आहे. संघाला लागलेला हा होता 4था झटका. विनायक बॅक टू द पवेलियन. बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज प्राइज सेरेमनी सुद्धा आहे, त्यामुळे वेळ वाया घालवायचा नाहीये.
स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल, रुद्र 11 मांडा संघ असो किंवा अटाली कोलीवाडा हा संघ सुद्धा असो. बॅट्समन आपण पाहू शकतो नितीन. गोलंदाज सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करतील फहीम. इथे मात्र पहिला चेंडू फ्लिक केला आहे आणि इथे मात्र अप्रतिम झेल. व्हेरी गुड कॅच. संघाला लागलेला हा होता 5वा झटका. बॅक टू बॅक विकेट. स्पीडअप करायचे. दोन्ही संघांना विनंती असेल आणि या चेंडूवरती जर फहीमने विकेट घेतला तर ऑर्गनायझर जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल फहीमसाठी. आयोजकांच्या वतीने एक सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फहीमसाठी. राहुल साहेब हुके यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर या चेंडूवरती विकेट संपादित केली फहीम याने तर. येस, इथे मात्र हॅट्रिक मिळू शकली नाहीये. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 50 या आकड्यावरती. 50 रन्स ऑन द बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती आहेत. 5 गडी गमावले आहेत आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. विजयासाठी अजूनही 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम कमी करायचंय. बेस कमी करायचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो, अतिशय चांगला चेंडू. पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अतिरिक्त धावेने धाव संख्या पुढे जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावरती. अतिशय शुभ आकडा आहे हा. शुभ आकड्याच्या मुळे विजय संपादित करू शकतो का अटाली कोलीवाडा हा संघ इथं थोड्या वेळातच कळेल. गोलंदाजी अप्रतिम करत आहे फहीम. कमबॅक करून देऊ शकेल का रुद्र 11 मांडा या टीमला. उलटा चेंडू. इथे मात्र इनफिल्डच्या आत अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. खराब असं फेकी. अचूक विकेट मिळू शकला असता पण विकेट मिळाला नाहीये. चुकीच्या एंड वरती हा थ्रो झाला. तोपर्यंत घेतलेली एक धाव आणि एक धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल 52 या आकड्यावरती. 52 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच फहीम कमबॅक करून देत आहे आपल्या संघाला. इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय फहीम आणि फहीमची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. नक्कीच तुमच्या टाळ्या या गोलंदाजाला प्रोत्साहित करतील. इथे मात्र स्लाइस केला आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे.
आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 5 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 7 बॉल्स. गोलंदाज फाईम आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. ओ हो हो, दांड्याची यष्टी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. संघाला लागलेला करायचे दोन्ही संघांनी. विजयासाठी समीकरण बनलं आहे. उर्वरित 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच अप्रतिम सामना जो मात्र दर्शकांच्या भेटीला आला आहे. अट्टाली कोलीवाडा वर्सेस रुद्र 11 मांडा टीम या दोन्ही संघांमध्ये. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो विशाल भोईर, मॅन फ्रॉम मस्कळ. सहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका इथे मात्र संपादित केला तर नक्कीच अटाली कोलीवाडा संघ हा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि जर इथे मात्र 6च्या 6 चेंडू डॉट झाले तर नक्कीच गोलंदाज आपण लवकरात लवकर गोलंदाजी स्टार्ट करायची आहे. खूप वेळ वाया जातोय. येस सर, टायमर लावलाय. 5 मिनिटाच्या आत हा षटक समाप्त झाला पाहिजे. गोलंदाज विशाल भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, बॅटीची आतली कडा घेतली आणि चेंडू इथे मात्र त्रिफळाचित करत असताना संघाला लागलेला हा होता 6वा झटका. सागर बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू व्हेरी मच. टीम मीटिंग यायची नाहीये. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. फलंदाज संदेश आपण पाहू शकतो.
इथे मात्र बिगेट करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक त्यांना उचलतील, फेकतील. तोपर्यंत सिंगल घेऊन इथे मात्र धावबादच्या स्वरूपात संदेशला परतावा लागणार आहे पवेलियनच्या दिशेने. 6वा विकेट डाऊन डीजे. बाद झालेले आहेत. इक्वेशन आपण पाहतो 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. विशाल भोईरने जर हा सामना जिंकून दिला तर साजिदभाई रईस यांच्याकडून 2000 रुपये आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय जगन्नाथ पाटील यांच्याकडून देखील 1100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. विशाल भोईरने जर हा सामना जिंकून दिला तर साजिदभाई रईस बल्ल्यानी यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जगन्नाथ पाटील यांच्याकडून देखील 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. राहुल उके यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे. विशाल भोईरने जर हा सामना जिंकून दिला तर विशालसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल राहुल उके यांच्याकडून. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. अप्रतिम कमबॅक जो मात्र करून दिला आहे विशाल भोईरने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. येस, पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अतिरिक्त धावेनी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. 57 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 58 रन्स. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं. चौक्याने इथे मात्र विजय संपादित केला आहे तो म्हणजे अटाली कोलीवाडा. या टीमला खूप खूप शुभेच्छा डीजे.